बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबर, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी गायब झाल्याचं कळतंय। घटनेबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता असल्याचं दिसतंय। कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही। या बंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही। आम्ही जेव्हा इथे आलो आमच्याकडे भरपूर साहित्य होतं, कारण मी 9 वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून, तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतके सामान आहे की हे सगळे हे आमच्या घरामध्ये झाला सेट। थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम, काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं। माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कुणालाही काही माहित नाही। शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागाचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत। मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही। ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची, त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचं रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर। सीसीटीव्ही पण आपल्या इथं लागलेले आहेत, मग त्याच्यामध्ये ते नाही ठीक आहे ना, मी त्याच्या एक चौकशी करून नक्कीच माहिती देतो। पण विद्युत विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी 20 लाखाची निविदाची प्रक्रिया सुरू केली। निविदाची प्रक्रिया असा नवीन नाही ऐका ना, नवीन आता मी जेव्हा जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि 20 लाखच्या निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी 20 लाखचं सामान घेतलं। मी हे सगळे चौकशी प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची, ही पारदर्शकता पाहिजे ना। हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी नाही, महापालिका भवन म्हणतात मी करतो बरोबर। बघा कसं आहे इथे आपल्या प्रशासकीय कामकाजमध्ये बरेच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे, हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला, ते मी करतो बरोबर। ठीक आहे, थँक्यू। तर पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून हे सगळं वस्तू गायब झाल्याचं कळत आहे। यावरच प्रतिक्रिया दिलेली आहे। वस्तू गायब झाल्याबाबत कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाहीये। ज्या वस्तू गायब झालेल्या आहेत त्याबाबतच त्यांनी यावर आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। तसंच या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। पुणे शहराची जबाबदारी असलेल्या महानगरपालिका आयुक्तांच्या घरातूनच मोठ्या वस्तू गायब झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या वस्तू नेमकं नेल्या कोणी, हाही खरा प्रश्न आहे। पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबरे, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरण गायब झालेत। याबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता पाळण्यात आलेली आहे। हे पुणे महापालिका आयुक्तांचं घर आहे, निवासस्थान आहे, जे महापालिकेने मोठ्या प्रमाणात इथे सगळी व्यवस्था जी आहे त्या आयुक्तांची असते। जून महिन्यामध्ये माजी आयुक्त जे आहेत त्याने हे घर खाली केलं। त्यानंतर विद्युत विभागाने जे आहे ते या घराची पाहणी केली। त्यावेळेस या घराच्या पाहणीमध्ये विद्युत विभागाकडून ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यात घरातील 4 एसी, झुंबर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूच्या चित्रासह अन्य चित्र, जुन्या काळातील पितळी व कांस्य धातूचे दिवे, 2 मोठे LED टीव्ही, कॉफी मेकर, वॉकी टॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असे साहित्य घरात नसल्याचं दिसून आले। याबाबत आयुक्तांनी सुद्धा कुठली तक्रार दिलेली नाही, महापालिकेने सुद्धा तक्रार दिलेली नाही। मात्र आता यापुढे काही कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।